नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी 25 जानेवारी 2025 रोजी शनिवारी आहे. याला षटतिला एकादशी म्हणतात. शास्त्रानुसार षटतिला एकादशीचं व्रत केल्याने कन्यादान, सुवर्णदान आणि हजारो वर्षाच्या तपश्चर्ये इतके पुण्य मिळते. या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो. तसेच ही एकादशी कार्तिक एकादशी इतकीच मोठी एकादशी मानली जाते. या दिवशी तिळाचं दान करण्याच्या नियमामुळे या एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. एकादशीच्या दिवशी काही नियमांचं पालन केल्यास जीवनात सुख समृद्धी येते. जाणून घ्या षटतिला एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, काय करावे आणि काय करू नये, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण पक्षात यावेळी एकादशी 24 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 7:25 एकादशी चालू होत असून 25 जानेवारी 2025ला रात्री 8:31 पौष महिन्यातील समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 25 जानेवारी 2025 शनिवारी षटतिला एकादशी साजरी केली जाणार आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठावे, तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. यामुळे प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळते. सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा. या दिवशी सतकार्यात वेळ आवर्जून घालवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, ओम रामदूताय नमः, ओम कृष्णाय नमः आणि ओम रामाय नमः या मंत्रांचे नामस्मरण करावे. सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा. तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या काळात शुभ मानले जाते. या दिवशी सूर्याच्या पूजेला देखील तेवढेच महत्त्व आहे. देवी लक्ष्मी, श्री विष्णू आणि सूर्यदेवांच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो. दान, यज्ञ, व्रत, देवतांची पूजा आणि पितरांची पूजा या दिवशी आवर्जून केली जाते. तसेच शुभही मानले जाते. या काळात पैसे, कपडे आणि धान्य दान केल्याने शुभफळ मिळतात. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर भगवान विष्णूला पंचामृताचे स्नान घालावे. पिवळा तिलक लावावा आणि पिवळे फूल अर्पण करावे. तसेच पिवळा पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करावा. भगवान विष्णूला हा पदार्थ अर्पण केल्याने तुमचे भाग्य उजळते. धूप दीप लावा. एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडले जाते. तिळगुळ भक्तीला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला गोड अर्पण केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते. तुम्ही यामध्ये तिळगुळ अर्पण करू शकता. तसेच मखाने किंवा साबुदाण्याची खीरसुद्धा भगवान विष्णूंना मखाने आणि साबुदाण्याची खीर खूप खूप प्रिय आहे आणि त्यामुळे हा प्रसाद भगवान विष्णूला आपण अर्पण केल्याने भक्तावर भगवान विष्णूच खूप प्रसन्न होतात. त्याचबरोबर फक्त दूधसुद्धा भगवान विष्णूंना अर्पण करू शकता. यामुळे सुद्धा तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर भगवान विष्णूला दूध अर्पण करावे. हा प्रसाद भगवान विष्णूला अर्पण केल्यानंतर त्यावरती तुळशीपत्र नक्की ठेवावे. त्याशिवाय भगवान विष्णू तुमचा प्रसाद ते ग्रहण करणार नाहीत. आता काय करावे आणि काय करू नये, तर व्रत पाळावे. या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थनाही करतात. एकादशीच्या दिवशी तिळाचे सेवन, फळे आणि फराळ करावा. भगवान विष्णूंना तीळ अर्पण करावे. तसेच तिळाचं हवनही करावे. पूजेत भगवान श्रीहरींना तीळ अर्पण करावेत. या दिवशी पायाखाली तीळ येऊन देऊ नये. पाण्यात तीळ टाकून स्नान करावे. तिळाचे दान करावे. पितरांना तर्पण तिळाने करावे. तसेच गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत केली पाहिजे. उबदार कपडे आणि ब्लँकेट दान करावे. भगवान श्रीहरींचं शक्य तितके नामस्मरण या दिवशी करावे. तुळशीपत्र भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशी अर्पण करावी. तुळशीची माळा घालावी. त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. अन्न या दिवशी जे उपवास करत नाही त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये. मसालेदार मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण खाऊ नये. यामुळे नकारात्मकता येते. मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर धान्याचं सेवन ते करू शकतात. आता दान काय द्यावे, तर या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे, वस्त्र, अन्न
आणि पाणी याचं दान जरूर करायला हवे. हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. ब्रह्मचार्य पालन, या दिवशी ब्रह्मचार्य पालन करायला हवे. संपूर्ण दिवस जप मंत्र याच्यात घालवावा. या दिवशी पिवळे वस्त्र आवर्जून घालावे. तसेच दुसऱ्याचे वस्त्र या दिवशी अजिबात घालू नये व पिवळ्या फळाचेही दान या दिवशी आवर्जून करावे. षटतिला एकादशी म्हणजे षट म्हणजे 6 व तिला म्हणजे तीळ. तर या एकादशीला तिळाचा 6 प्रकारे उपयोग केला जातो. तीळ स्नान, तीळ उठणे, तीळ हवन, तीळ तर्पण, तीळ भोजन, तीळदान आणि हे तिळाचे 6 प्रकार आपल्याला या दिवशी करायच्यात. आणि हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाचीही प्राप्ती होते असे सांगितले जाते. आता षटतिला एकादशीला व्रत ठेवणारे आणि व्रत न ठेवणाऱ्यांनी सुद्धा या दिवशी 6 प्रकार तिळाचा वापर मात्र नक्की करावा. सगळ्यात आधी तिळाच्या पाण्याने स्नान करावे. दुसरा म्हणजे तिळाचे उठणे बनवून लावावे. तिसरा म्हणजे जे पाणी पितो त्यामध्ये सुद्धा या दिवशी तीळ आवर्जून टाकावे. त्याचबरोबर तीळ किंवा तिळाच्या लाडूचे दान करावे आणि तिळाचे हवन करून त्याचा जे हवन केलेली जी राख असेल त्याचा टिळा लावावा. अशा पद्धतीने या दिवशी तिळाचा उपयोग केल्याने अक्षय पुण्याची प्राप्त होते आणि प्रत्येक जन्मात त्याचं फळही मिळते. एकादशीला करू नका ही 21 कामे. एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये. तसेच एकादशीला केस कापू नयेत. एकादशीला मौन व्रत बाळगावे आणि या दिवशी कमी बोलावे. कोणत्याही प्रकारची लबाडी, कपट, कारस्थान करून कोणालाही या दिवशी फसवू नये. क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कटू वचन बोलू नये. कोणाला दुखवू नये. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असे सुद्धा वागू नये. एकादशीला झाडाची पाने तोडू नये. गळून पडलेली पानेच या दिवशी घ्यावीत. मांस, कांदा, लसूण, पालेभाज्या, मसूर, नाचणी, उडीद डाळ, मध, तेल इत्यादीचं सेवन करू नये. तसेच या दिवशी पितळच्या भांड्यामध्ये अन्न खाऊ नये. जुगार, निद्रा, पान खाणे, परनिंदा, कपट, चुगली, खोरी, हिंसा, मैत्रीत खोटे बोलणे, कुकर्मापासून दूर राहावे. सत्य वचन बोलावे. नेहमी खरे बोलावे. निंदकाशी बोलू नये. उलट श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा. गोमातेची पूजा करावी. त्याचप्रमाणे अन्नदान या दिवशी आवर्जून करावे. तिळाचे अन्नदान जास्तीत जास्त करा. सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा. एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप आवर्जून करावा. कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये, म्हणजेच परान्न खाऊ नये. तसेच तांदूळ खाऊ नये. या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये, कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते. कारण या काळामध्ये तामसिक पदार्थ, केस, दाढी, नखे कापण्यासही मनाई आहे. एकादशी दिवशी चुकूनही तुळशीची पानेही तोडू नका. तसेच तुळशी, केळी, पिंपळ, कडुलिंब, वड या झाडांना या दिवशी हानी पोचवू नका. तसेच धान्याचे या दिवशी अजिबात सेवन करू नये. आजारी वयस्कर मुलांना वगळता. बिछाण्यावर झोपू नये. मांस, मदिराचे सेवन करू नये. हिंसक वागणे टाळावे. झाडांचे पाने, फुले या दिवशी अजिबात तोडू नये. विडा खाणे या दिवशी वर्जित मानले गेलेले आहे. तसेच या दिवशी केस कापणे, नख कापणे या गोष्टीसुद्धा टाळाव्यात. एकादशी दिवशी मसूर, सोयाबीन हे पदार्थ चुकून सुद्धा खाऊ नका, नाहीतर त्याचे तुम्हाला अशुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. 21. एकादशीच्या दिवशी चुकून तांदूळ खाल्ल्याने आपले मन स्थिर राहत नाही, कमजोर होते. तसेच तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो व त्याचबरोबर या दिवशी जव व जवस असे पदार्थ खाऊ नयेत. षटतिला एकादशीच्या दिवशी सेवनसुद्धा करू नये. जरी तुम्ही एक उपवास पकडत नसाल तरीसुद्धा हे नियम आपल्याला पाळणे अत्यंत गरजेचे आहेत. जर तुम्ही या नियमाचे पालन केले गेले नाही तर तुम्हाला वाईट परिणाम बघायला मिळतील. तुम्ही जर हे नियम पाळले तर तुम्हाला घरामध्ये सुख, शांती, समृद्धी मिळेल. नवीन मार्ग तुम्हाला मिळतील. वाईट शक्ती घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही. घरामध्ये मुलांना देखील चांगल्या सवयी लागतील व सर्वांची चांगली प्रगती होत जाईल.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.